नाद नाद अरे कसलं बसले असं वाटतं. गाईज वेलकम बॅक टू आवर व्लॉग. तर आत्ता वाजलेत घड्याळ नाही हातात, किती वाजलेत काय माहीत नाही, पण आई थोडं 11 वाजले. मी बघितलं आता व्हिडिओ बघत होतो मी, 11 वाजले होते. 11 वाजले नाही मामाच्या इथं जाऊन कॉलेज चालू झालं ॲक्च्युअलमध्ये, पण इश्यू असा झाला आहे का इथं जरा प्रॉब्लेम झालेत गावाला, त्याच्यामुळे इथंच थांबायला लागतं आहे. तर मग आता बघू काय होतं आहे ते, कारण कॉलेज तर चालू झालं, एक्झाम तर आहे 3 तारखेला. मग काय होतं आहे ते आता बघायला तर कारण ते. आणि असाइनमेंट पहिली गोष्ट म्हणजे राहिलं, त्या असाइनमेंट सबमिट वगैरे करायच्या, त्याच्यामुळे त्या असाइनमेंट पण मला लिहायच्यात. असाइनमेंट आता लिहितो म्हणजे 60 पेजेसचे असाइनमेंट आहे, ती असाइनमेंट अख्खी लिहून काढायची. परत बाकीचे पण लिहिलेले काय काय लिहायला दिलं ते पण लिहायचे. तेव्हा आम्ही त्यांचे ते कुत्रे, त्या कुत्र्याचं नाव लिहि भारी, बाळू नाव ठेवले, बाळू एकदम क्लास नाव ठेवलं. तर चला आता मी वही आणायला जातो, मला पण घेऊन जातो. आणि यांची मामाच्या इथं यांच्या इथं आहे ना 1-2 शेळीला 2 बकरू झाले, सॉरी म्हणजे एक बोकड झालं आहे आणि एक पाट झाली, म्हणजे एक मुलगी झाली आणि एक मुलगा झाला आहे. एक सफेदवाली तुम्हाला दाखवतो, लय भारी येते, पण जो बोकड आहे ना तो लय डेंजर आहे, पण दाखवतो. हा हाय पोरगा आहे हा, आणि ही पोरगी अख्खी काळी पोरगी आणि गोरा पोरगा आहे. आपल्या माणसांमध्ये पोरी गोरी असतात आणि पोरं काळे असतात, पण इथं उलट आहे, पोरगा गोरग आहे, पोरी काळी. माय म्हणजे इथं काहीतरी असतं ना, लिफ्ट करायची वाटते ना, लिफ्ट करायची लई बंगलो, किस्त बंगलो बांधली. तर बाळू दोन्ही तो हे बांधला तिच्यापेक्षा माहिती तो वरती त्याला घे, वरती काय नाही केली त्या बंगल्याला, वरती काय नाही केलं, याला मोठं अशा वरती बांधले वाटतं त्याला. काय बघतं हे बाळू आमचा. अरे त्यांनी काय केलं माहिती, त्यांनी इथं वरती फक्त बांधले, तिथं नाही वरती बांधलं. मी म्हणलं तो बांगला भारी, पण तो नाही भारी, हाच भारी माहिती, वरती बेडरूम वगैरे डिझाईन भारी काढली. तिथं नाव टाकतील, तिथं नाव टाकतील फुलाच्या वर, तिथं नाही शोन्या ना वरती टाकलं नावला शोली, तिथं भारी दिसलं अजून. चला आज जाऊ, पडायचं. हा हॉल आहे वाटतं त्यांचा, हॉल आहे. अरे सगळं काम होत आलंय, फक्त थोडं राहिली त्यांचं काम. काय इथं राहिली सगळं. हे भारी हा, बेसिन भारी केलाय त्यांनी, बेसिन मध्ये. अगो इथं किचन आहे, किस्त किचन झाले. डिझायनिंग बघ ना. आता इथं बेसिंग करते, हे कार्ड आहे, हे इथं ग्रिलिंग केलंय कसं. मांडणी बिन्नी केली. तर बाळू बेडरूम लय मोठा केलाय. अरे इथं झोपायचं वाळा. अरे कसला बेडरूम आहे मोठा, अरे लय बारा बेडरूम मोठा. तर बाळू अरे इथं बाथरूम का राखत झोपायचं, असं झोपायचं आंघोळ करायचं. हो दुसरीकडे तसं इथं पण तेच आहे. हा बेडरूम बारीक आहे त्यापेक्षा, बेडरूम बारीक आहे. इथं संडास, तिथं बाथरूम केले आणि तिकडे बेसिंग केलं. मग कोण जर आलं वरचं भारी आहे. काय पाणी आत्ता पाय ठेवला असता डायरेक्ट रपक्यात. ठेव पाण्यातून काय ठेवावं लागेल. हां खालचं हाय दस. कोणती ही हॉल, हा हॉल बारीक येते हॉलपेक्षा. सेम. अरे भाई त्यांनी त्याला 2 पोर आहेत का ते भाऊ दोघं आहेत. मग त्या माणसाला का ते आहे त्या बारकाली. हां माहिती ते माणूस आहे, त्याला 2 पोरं आहे. त्यांनी बरोबर यांनी बनवलेला. समजा उद्या त्यांची जर समजा काही झालं तर मग खालच्याला खालचं, वरच्याला वरचं. हे बघ अरे असं वाटतंय का खरंच दगडी बिगडी सिमेंटनी बसवले असं वाटतंय. बघ नाही सिमेंटनी बसवल्यासारखं वाटतंय. सिमेंट असं वाटतंय नाही का, सिमेंटचं डायरेक्ट त्यांनी बसवले, बांधकाम केले, पण ते नंतर हात लावलं ते हे फरशी पण कडक बसवले. याला एक सांगतोय का अंदाजे 15 ते 20 लाख खर्च झाला असेल, जास्त काय माहिती किती आलाय. बाळू हा बेडरूम लय मोठा आहे.
बाळा ते घर बांधलंय ना त्याला 10 लाखापर्यंत खर्च आला असेल. कारण ते शामानाने घर बांधले बघ. शामानाने त्यांनी बांधले का ते काहीतरी 6-8 का 9 लाखात बांधले. मग त्यांचं ते सेम वाटते तसं त्यांचं घर. मग ते सेमच असेल ना. बाटव ठेवा हा इथं टेव आहे इथं टेव आहे इथं बाटव असं बांधणार आहे असं बांधणार आहे बाई इथं बाटप पाहिजे इथं बाटप पाहिजे बाटमध्ये जावायचं एसी लावा एसी पण लावून ठेव इथे काय इथे शॉर बस जो डिझायनर त्यांनी सेम तसाच म्हणजे इकडे पण तसाच भेटतो मी तसाच सगळे. ते पाणी सगळं पाण्यातून जावं लागेल परत पाणी रपक्यात जायचं नाही तुटून पार सपक्यात सगळा विषय. रिस्क घ्यायची का रिस्क नको रिस्क अरे रिस्क येतो इश्के बाई. अरे आता बाळू थांब हळू आता वरती तर सगळं पाणी आहे. एवढी रिस्क घेतली फायनली वरती आलेलं आहे आणि इथं पोपट झालेला आहे. आमचा विषय असा झाला आहे खालून एवढं रिस्क घेऊन आलोय आणि इथं सगळं पाणी आहे. आता काय करू काहीच नाही. लाईक कर पाणी कसतं आहे पाणी किस्त पाणी साचलंय पण भारी दिसतं येत नाही. त्याचं संध्याकाळचं जर आले ना लय भारी दिसणार. संध्याकाळी झोप आहे पण उन्हाळ्यामध्ये ना इकडं भारी दिसते. मग व्ह्यू बघ कसला तो समोरचा डोंगरच कसला दिसतोय तो बघ ना तो डोंगरच कसा दिसतोय. ते धावाल मालिक आहे त्यांना जवळ जाऊ मग काय. तांबेवाडी कुठे तांबेवाडी कुठं मला नाही अरे यांनी तेच केले हां संडासची टाकी म्हणून टाकली तर त्यांनी बाहेरून भारी फरशी बसवली. पण काय म्हणून ती आतून फरशी बाहेर होती ही बाहेरून भारी. अरे आम्ही अंबानीला टप देणार आहे. आम्ही अंबानीच्या लेवलचं घर बांधणार आहे आम्ही. अरे नाही रे अरे अंबानीला आम्हाला मोठं घर बांधायचं ते पण ते जरा लेवल नाही आमची. अरे तर बाळू कडक भाई घर कडक आहे. हा इथं यांनी बेसिंग काढले. यांचं बेसिंग हिरवं आहे काय हिरवं आहे वाटतं बेसिंग यांचं काय माहिती काय हे इथे देवाचं घर देवघर केले नाही दुसरं काहीतरी असं. अरे अरे आत्र बाळू हे बघ बेसिन भारी इथं हे सगळं हां खालची फरशी आहे चांगली. अत्र बाळू पोरं कुठं चढाले हे बारे इंटेरियर कडक. हे बघ सुयो हे बघ कडक फरशी बसवली मधी बॅक साईडने. हे बघ कसली भारी बस हे बघ असं हात लावलं बस दिसत. अरे एवढं उंच केलं एवढं उंच कोण असणार रे त्याच्या हिशोबाने. हां तर हे किती हे 7 फूट असेल 7 फूट असेल. हा 7 ते 8 फूट असणार आहे. एवढे हाईट कोणची असते तेव्हा. आता तुम्हाला जर चक्कर येत असेल बरोबर आता तुम्हाला चक्कर येत असेल आणि तुम्हाला आता इथून वरती जायचं आहे. इथून वरती जायचं आता तुम्हाला. आता जर वरती जायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला चक्कर येईन आणि तुम्ही पडसन. आणि वरती जायचं असलं तुम्हाला जायलाच लागेल. चला वरती जाऊन बघू पण नको आपलं ना इज्जत जायची कमवली तेवढी जाईल सगळं राहू द्या. चला खाली जाऊ परत. इथं मस्तपैकी खाडवे टाकायची आणि दणकून रात्री फ्युचरच्या दृष्टीने भारी बांधले आणि कडक बांधल्या. हे इंटेरियर कडक वगैरे. इथून समोरचा बी असं पावसाळा पाणी बिनी पडलं ना इथलं लय बाहेर दिसणार माहिती का. इथलं लय बाहेर दिसणार आहे
लाजायचं नाही भाई, लाजला कमी आला. चल ना वरती जाऊ. मी एकटा नाही जात पुढं, माई इज्जत घालून गेलो. तू कसं तू जरा ओळख आहे, माई ओळख नाही त्याच्यामुळं. तू कसं इथं पुरी बिरी सोबत ओळख आहे. तर अरे पाय रे केवढे शेत या. तर बाळू हां जेवायला मस्तपैकी काहीतरी आहे वाटतं. हे नवीन घरांमध्ये वारकली पोरं करतात. हे सगळ्यांच्या तुमच्या पण घरात बसायला भेटेल, पंच्या पण घरात भेटतं, पण हे युनिक आहे. हे कधीच भेटत नाही. वा मौज करते भेटायने तो. इथं इथं लाईटीच आहे फरशी. हा भाई वरती जाऊन बसलाय. मला वरती जाऊ. सगळ्यात जास्त कडक आहे. काय वाव नाद नाद. अरे कसलं बसले वाटतं आपण नाही का याच्यात आले काय. हे फरशीले बाहेर बसले. असं असं बघितलं असं वाटतंय आपल्या समोर अशी झाडे बिडे. याने डायरेक्ट इथंच बसून टाकले माहिती का. हे इथंच बसावले म्हणजे तुम्हाला आता तुम्ही बघितलं तर ते होतं म्हणजे माझ्या मावशीच्या मुलासोबत गेलो होतो त्याला, कारण एकट्याला तिथं जायचं होतं. त्यांच्या तिथल्या कोणतरी नातेवाईकाची पूजा होती, तर त्याला एकट्याला बोर होत होतं. त्याच्यामुळे मला घेऊन गेला होता. मग तिथं गेलो. असले घर ना 6-7 बंगलेत असे लाईनमध्ये असेच पार बंगलेत. मग ते बंगले एका पूजा होती. मग ते सगळं बघितलं, त्यात थांबलो. मग तिथून आलो इथं त्यांनी मामाच्या गावामध्ये, कारण मला असाइनमेंट लिहायला वही घ्यायची. म्हणजे आता वही घेतो आणि सरळ घरी 1 to 1 करत होतो. तुम्हाला मागच्या ह्याच्यात दिसला असं बहिणी 100% पाडून विश्वविक्रम केला आहे. विश्वविक्रमाला सलाम. किती अभ्यास करतात पोरं.